नमस्कार. आपण पाहत आहात आजच्या ताज्या घडामोडी. मी आहे अमोल आणि आता पाहूया वाशिम जिल्ह्यातील सविस्तर बातम्या. सुरुवात करूया हवामान आणि पावसाच्या मोठ्या अपडेटने. वाशिम जिल्ह्यात सध्या मान्सूनपूर्व वातावरण सक्रिय होताना दिसत आहे. आज दिवसभरात जिल्ह्यातील विविध भागात ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या तर काही भागात वाऱ्यांचा वेग वाढण्याचेही पाहायला मिळाले. विशेषतः रिसोड, मंगरुळपीर, कारंजा आणि मानोरा या भागात वातावरणात मोठा बदल जाणवला. या पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून असलेला उकाडा कमी झाला असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 2 ते 3 दिवसात पावसाची शक्यता कायम राहणार आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्वाची वेळ आहे, कारण खरीप हंगामाची सुरुवात याच काळात होते. आता वळूया शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेकडे. वाशिम जिल्ह्यात हा प्रामुख्याने शेतीप्रधान जिल्हा असल्याचे पावसात मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. सध्या शेतकरी पेरणीपूर्व मशागतीची कामे वेगाने करत आहेत. ट्रॅक्टर, नांगरणी, जमीन समतीकरण यासाठी कामे पूर्ण केली जात आहेत. बियाणे आणि खतांची खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन दिले जात आहे. यंदा सोयाबीन, कापूस आणि तूर या पिकांवर शेतकऱ्यांचा जास्त भर दिसून येत आहे. जर पाऊस वेळेवर आणि योग्य प्रमाणात झाला तर उत्पादन चांगले होण्याची शक्यता आहे. दरम्यान पाणी पुरवठा आणि जलसंधारण हा देखील महत्वाचा मुद्दा ठरत आहे. जिल्ह्यातील काही गावांमध्ये अजूनही पाण्याची समस्या जाणवत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी साठवण आणि जलसंधारणाच्या कामावर भर दिला जात आहे. नदी, नाले आणि तलाव साफसफाईची कामे पूर्ण आहेत. यामुळे पावसाचे पाणी साठवून भविष्यातील टंचाई टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता पाहूया प्रशासन आणि विकास कामांबाबत. वाशिम जिल्ह्यात प्रशासनाने विविध विकास कामांना गती दिली आहे. रस्त्याची दुरुस्ती, नवीन रस्त्याचे बांधकाम, पाणी पुरवठा योजना आणि स्वच्छता मोहीम सुरू आहेत. नगर परिषद आणि ग्रामपंचायत स्तरावर अधिकारी कामांची पाहणी करत आहेत. नागरिकांच्या तक्रारीवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी देखील सुरू आहे. दरम्यान कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनेही महत्वाच्या हालचाली सुरू आहेत. वाशिम जिल्हा पोलिसांनी गस्त वाढवली आहे. महत्वाच्या ठिकाणी तपासणी नाके लावण्यात आले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. हेल्मेट न वापरणे, वेग मर्यादा ओलांडणे आणि सिग्नल तोडणे यावर विशेष लक्ष दिले जात आहे. नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून सतत मोहीम राबवली जात आहे. संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. यावर गुन्ह्याबाबतही जनजागृती केली जात आहे. ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आता पाहूया आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाचे अपडेट. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. डेंग्यू, मलेरिया आणि पाण्यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी उपाययोजना सुरू आहे. गावोगावी फवारणी आणि स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. नागरिकांनी उकळलेले पाणी पिणे, परिसर स्वच्छ ठेवणे आणि डासांपासून बचाव करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. सरासरी रुग्णालयामध्ये औषध साठा उपलब्ध ठेवण्यात आला आहे. आता पाहूया शिक्षण क्षेत्रातील हालचाली. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शाळा सुरू होण्याच्या तयारीत आहेत. विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू झाले आहेत. पालक आणि विद्यार्थ्यांची शाळांमध्ये मोठी गर्दी वाढली आहे. शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांची माहिती देण्यात येत आहे. डिजिटल शिक्षणावरही भर दिला जात आहे. दरम्यान रोजगार आणि व्यवसाय क्षेत्रातही हालचाली सुरू आहेत. लघु उद्योग आणि व्यवसायांना चालना देण्यासाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. काही ठिकाणी प्रशिक्षण आयोजित केले जात आहे. महिला बचत गटांनी आर्थिक मदत दिली जात आहे.
आता पाहूया वाहतूक आणि सार्वजनिक सुविधा. जिल्ह्यातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढली आहे. काही ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या जाणवत आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना केल्या जात आहेत. बस स्थानक आणि रेल्वे स्थानकावर प्रशासनाची संख्या वाढली आहे. दरम्यान नागरिकांसाठी काही महत्त्वाच्या सूचना. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे. पाण्याचे भरलेले रस्त्यावर जाताना काळजी घ्यावी. वीज तारा आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधावा. तर या होत्या वाशिम जिल्ह्यातील आजच्या सविस्तर घडामोडी. अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज ऑन वाशिम.